नमस्कार. खरं तर इतकी छान चित्रफित केली आणि की मला असं वाटलं की आता म्हणजे झालंय सगळं. आता आपण जेव्हा मी नाशिकला आलो पहिल्यांदा, त्यावेळेला नाशिक जे होतं त्याच्यामध्ये खूप दिग्गज मंडळींनी नाशिक तेव्हाही म्हणजे तेव्हा ते आणखीन भारलेलं असं होतं. त्यावेळेला तात्यासाहेब होते, वसंत कानेटकर होते, वर्टी होते, प्रभाकर वैद्य होते, बाबूराव बागुल होते, कर्डक होते, भावना भार्गवे होत्या. असंख्य वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण करणाऱ्या मंडळींचं वास्तव्य, त्यांचा वावर इथल्या सांस्कृतिक वर्तुळामध्ये होता आणि त्यात सगळ्याचा दरवळ आसमंतामध्ये होता. त्यामुळं त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याची भावना भार्गवेंच्या मला संधी मिळाली होती. प्रत्यक्ष भेटण्याचा त्यावेळेला योग नव्हता, मला ती संधी मिळाली नव्हती असं मी म्हणेन. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडता आलं, जवळपास 35-36 वर्षांनी. आणि जेव्हा या कार्यक्रमाच्या बद्दल आम्ही बोलत होतो तेव्हा माणसं उमजलेली आणि याबद्दल बोलताना असं म्हणजे ते बोलता जाणवत गेलं की आपल्या नकळत आपण ज्या माणसांना भेटतो ती माणसं आपल्यावर कळत नकळत काही संस्कार देत असतात. आपण काहीतरी त्यांच्याकडून घेत असतो, काहीतरी शिकत असतो. आणि हे एक प्रकारचं मग आता सिंहावलोकन झालं की आपण जरा मागं वळून बघूया, आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या माणसांच्याबद्दल बोलूया. आणि हे करताना म्हणजे खरं सांगायचं तर मी जेव्हा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा मी तसं मागं वळून बघायला लागलो तेव्हा माझी अवस्था अलिबाबाच्या गुहेत गेलेल्या अलाउद्दीनसारखी झाली. आणि मला असं जाणवलं की त्या गुहेत गेल्यावर अलाउद्दीन जसा चकित होऊन गेला होता तिथले सगळे ते जड जवाहीर पाहून, तसंच की आपल्याही नकळत किती माणसं किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात आली आणि किती वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे जे काही आज मी आहे, माझं व्यक्तिमत्व आहे, ते घडण्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करून गेली. आणि त्यामुळं वृंदाताई म्हणजे तुमचे आभार की हे सगळं पुन्हा मलाच नव्यानं उमगलं ते तुमच्यामुळं. आणि म्हणजे असं झालं की आता म्हणजे ह्याच्यातल्या कुणाबद्दल सांगावं, काय सांगावं, किती सांगावं. तर अर्थातच ज्यांच्याकडं बघून असं वागायचं नाही असं ठरवलं त्यांच्याबद्दल मी नाही बोलणार आज. पण ज्यांच्यामुळं खरंच काहीतरी आपण शिकत गेलो अशा जितक्या मंडळींबद्दल बोलता येईल तेवढं बोलायचा मी प्रयत्न करतो. आणि मग म्हणजे हा विचार करताना मी म्हटलं की सुरुवात कुणापासून करावी. आणि मग मला असं लक्षात आलं आणि मला असं वाटलं की मी जेव्हा 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा यायला निघालो नाशिकला तेव्हा सकाळ सुरू करायचं हे ठरलं होतं. पण पहिल्यांदा जे आलो ते पहिले 15 दिवसांसाठी म्हणून पाठवलं होतं. त्यावेळेला हे नव्हतं की आम्हीच जायचं आहे आणि नाशिकला राहायचं आहे आणि सकाळमध्ये काम करायचं आहे तिथं. त्यामुळं जेव्हा हे सांगितलं गेलं आणि मी नाशिकमध्ये राहायचं आपण अशा हिशोबानं जेव्हा पुण्याहून नाशिकला यायला निघालो त्यावेळेला जे भेटले बसमध्ये ते वसंत कानेटकर. आणि योग असा होता म्हणजे मला आजही या प्रश्नाचं मलाच आश्चर्य वाटतं की म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गावी नोकरीच्या निमित्तानं जातो तेव्हा आपण कसे जातो, तर आपण बरंच म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी तिथं राहण्यासाठी जे उपयोगी आवश्यक साहित्य सामान आहे असं सामान घेऊन जातो. मी जे आलो होतो ते एक माझी बॅग होती
आणि एक गादी होती. आता नाही, गादी मला माझ्या आयुष्यात एरवी मी इतर कुणाच्याही बाबतीमध्ये हे बघितलेलं नाही आहे असं की कुणी गादी घेऊन असं राहण्यासाठी म्हणून जातो. म्हणजे डोक्यात विचार पहिला झोपेचाच होता. आणि ती गादी घेऊन आणि बॅग घेऊन बसनं आणि म्हणजे त्यावेळेला असा काळ होता की साहित्यिकसुद्धा बसनं प्रवास करायचे. आणि ती बस, त्या बसनी निघालो आणि आंबेगावच्या जवळ मोठं वळण आलं आणि ती गादी भरून त्या रॅकमधनं पडली आणि ती नेमकी कानेटकरांची. आणि एरवी कानेटकरांच्या बद्दल मी वाचलेलं होतं, म्हणजे मी तात्यासाहेबांबद्दल सुद्धा इथं आलेलो असताना किंवा आधी वाचलेलं होतं आणि यायच्या आधीही वाचलेलं होतं. त्यामुळं कानेटकरांच्या बद्दलचं जे वाचलेलं होतं त्याच्यावरून म्हणजे त्यांच्या शर्टाची इस्त्रीसुद्धा ते असे असतात की ती कधी मोडली जात नाही वगैरे अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व, आणि अख्खी गादी त्यांच्यावर पडली. त्यामुळं अर्थातच ते भयंकर नाराज झालेले असतील, दुखावले असतील. पण मीच इतका शहाजोगपणा करून कोणाची गादी अशी कशी ठेवतात वगैरे असं करत ती उचलली आणि इकडं तिकडं बघत कोण काय वगैरे असं करत, जसा आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं करत ती गादी वर ठेवली. पण त्या दिवशी कानेटकरांचं जे म्हणजे त्या दिवशीच त्यांनी बिचाऱ्यांनी कसलाही, म्हणजे मला असं वाटतं की आपल्यापैकी कुणीही असतो किंवा मीच माझ्याच अंगावर जर अशी गादी पडली असती तर मी अख्खी बस डोक्यावर घेतली असती. पण कानेटकरांनी अत्यंत समजूतदारपणानं म्हणूया, शांतपणानं अशी ती सगळ्या तो अपघात त्यांनी घेतला, स्वीकारला. आणि कुठंतरी मनावर एक त्याचा खूप पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट होऊन गेला. अर्थात नंतर मी जेव्हा नाशिकमध्ये आलो, ही सुरुवात होती. नंतरच्या नाशिकमधल्या 3 वर्षांमध्ये मला इतक्या असंख्य प्रकारची माणसं भेटली आणि मी इतका वेगवेगळ्या प्रकारचं काम नाशिकमध्ये केलं. मला कित्येकदा असं वाटतं की मी आयुष्यामध्ये जर काम केलं असेल तर ते फक्त नाशिकमध्ये केलं. कारण मी काम करत होतो डेस्कवर उपसंपादक म्हणून, पण मी खूप रिपोर्टिंग करत होतो, मी पुरवणीचं काम बघत होतो, मी खूप फिरत होतो. आणि त्यामुळं जसं सुरुवातीला सांगितलं तसं हे 3ही जिल्हे नाशिक, धुळे, जळगाव तालुक्यापर्यंत मी फिरलो होतो. मी खूप बातम्या केल्या होत्या, खूप स्पेशल स्टोरीज करायचो आणि म्हणजे इतकं झटून काम केलं की नंतर तसं काम करण्याची वेळ, तशी संधी किंवा तसा प्रसंगच आला नाही असं मला कायम वाटत राहतं की त्यामुळे मी नाशिकमध्ये काम केलं. पण कामाच्याबद्दलचं हे जे प्रेम आहे, पत्रकारितेबद्दलचं प्रेम आहे, ते मला सगळ्यात प्रकर्षानं लक्षात आलं की कसं असलं पाहिजे. ते धुळ्यामध्ये जेव्हा मी होतो तेव्हा आपला महाराष्ट्र म्हणून तिथला जो पेपर आहे, तिथं एक बांगर बहुधा आडनावाचा एक तरुण मुलगा माझ्याकडं, मी अगदीच म्हणजे थोड्या दिवसांसाठी 1 महिना 1.5 महिन्यासाठी गेलो होतो, त्यामुळे त्याच्याबरोबर मी फिरायचो. त्या बांगरच्या बरोबर फिरताना असं लक्षात आलं की त्याच्या वडिलांना त्याचा हा पत्रकारिता वगैरे असले भिकेचे डोहाळे मुलाला लागलेलं त्यांना बिलकुल आवडलेलं नव्हतं आणि त्यांचा भयंकर त्याला विरोध होता. आणि त्यामुळं रोज ते त्याला तो पत्रकारितेमध्ये जाऊन काहीतरी करतो आणि दिवसभर त्याच्यात घालवतो म्हणून त्याला ओरडायचे. घरी त्याच्या आपला महाराष्ट्र यायचा, कारण तो तिथं नोकरी करत होता. पण त्याला हे लक्षात होतं की आपले वडील रोज वाचतात पेपर, तर त्यामुळं वडील काय वाचतात आवर्जून, तर भविष्य. तर त्यामुळं हा रोज ह्याचं भविष्यही हाच लिहायचा. तर त्यामुळं तो रोज वडिलांच्या राशीला मुलाला जपा, अपत्याच्या तब्येतीची काळजी घ्या, मुलाचं मनस्वास्थ्य सांभाळा. आणि असं एक की बापापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी. तर मला इतकं त्याचं कौतुक वाटलं की अरे काय म्हणजे असावं आपल्या पेशाबद्दलचं प्रेम, तर ते असं. त्याच काळामध्ये मी जेव्हा इथं होतो नाशिकमध्ये,
त्यावेळेला म्हणजे 2 पदं आणि काम करण्याची पद्धत याच्याबद्दल काय होतं, तर एक आमचे म्हणजे कसं वागू नये असं मी म्हटलं तर मी बोलणार नाही त्याच्याबद्दल, पण दुसऱ्याच्या संदर्भासाठी म्हणून हे सांगतो. तर आमचे जे मॅनेजर होते ते फार उत्साही होते. म्हणजे आम्ही जसे ट्रेनी होतो तसेच तेही ट्रेनीच होते मॅनेजर म्हणून. आणि त्यामुळे त्यांना फार उत्साह होता आणि ते म्हणजे त्यांना काय करू आणि काय नको असं होऊन जायचं. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या ऑफिसला असं एकदम धारेवर धरलेलं होतं. रोज रात्री ते ऑफिसला जेव्हा येत, म्हणजे ते घरी गाडी मागवत आणि रात्री 10 वाजता ऑफिसमध्ये काय चाललं आहे, प्रिंटिंग होतं आहे का नीट वगैरे हे बघण्यासाठी येत. आणि ते येत तेव्हा वर सफारी, हातामध्ये ब्रीफकेस आणि पायामध्ये स्लीपर. आणि ते प्रिंटिंग वगैरे सगळ्यामधून त्यांना बिचाऱ्यांना त्या कशाशीच काही गंध नव्हता, पण त्यांना उत्सुकता, उत्साह इतका दाटलेला होता त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे ते रोज यायचे. तर प्रिंटिंग करणाऱ्या लोकांना असा फार प्रश्न होता की हे रोज येतात, पण म्हणजे ब्रीफकेस घेऊन काय येतात, असतं काय त्याच्यामध्ये. म्हणून ते मशीनवर चढलेले असताना कोणीतरी उघडून बघितलं तर आतमध्ये फक्त एक माकड टोपी असायची. आणि त्यांनी सगळ्याला फार धारेवर धरलं होतं. पण त्या काळामध्ये एक जोशी नावाचा सकाळमध्ये वॉचमन होता, राजस्थानी होता. तो आणि त्याचा मुलगा असे दोघंही तिथं नोकरी करायचे शिफ्टमध्ये. त्या जोशीनं मला जो एक वाक्य बोलला ते माझ्या म्हणजे आता 35-36 वर्षांनंतर सुद्धा माझ्या असं अगदी मनावर कोरलं गेलेलं असं ते वाक्य होतं. हे आमच्या मॅनेजरांच्या सगळ्या काय म्हणूया आपण तरेवाईपणामुळं सगळेच जण परेशान होते आणि ते फार धारेवर धरतात असं सगळ्यांचंच मत होतं. तर काहीतरी त्यावेळेला बोलताना तो मला असं म्हणाला की अरे, तो हिंदीमध्ये बोलला, राजस्थानी हिंदीमध्ये, की तो म्हणाला की अरे साहेब, हे काय इतकं सारखं ताणतात. खरं तर असं आहे की पतंग जर उडायचा असेल तर त्याला कधी ताण द्यावा लागतो आणि कधी ढिला सोडावा लागतो. तो तुम्ही नुसता जर ताणून धरला तर तो कधी उडणार नाही आणि नुसता ढिला सोडला तरी तो उडणार नाही. त्यामुळं ह्याचं भान ठेवलं पाहिजे. मला तो इतका मोठा आयुष्यभरासाठीचा गुरुमंत्र मिळाला आणि मला असं वाटतं की नंतरच्या आयुष्यामध्ये त्यानं दिलेला हा मंत्र कळत न कळत मी आयुष्यभर पाळत राहिलो. की आपण कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जर मोकळीक नाही दिली तर प्रश्न निर्माण होतात आणि तुम्ही जर फार मोकळीक दिली तर सगळा स्वैराचार होतो आणि मग त्यातनंही प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे तो बॅलन्स ज्याला साधता येतो त्याचा पतंग वर उडू शकतो. आणि तो धडा त्याच्याकडून, त्या वॉचमनकडून घेऊन मी नाशिकमधून जेव्हा दिल्लीला गेलो, दिल्लीची पत्रकारिता वटेवरा आहेत. मी जेव्हा गेलो तो काळ असा होता की माझ्यासारख्या तरुणांना तिथं फारसं पाठवलं जायचं नाही आणि बऱ्याचदा ज्यांना पाठवलं जायचं ते शिक्षा म्हणून पाठवलं जायचं, त्यामुळं त्यांना तिथं राहायचं नसायचं. म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा मी असं टार्गेट ठेवून गेलो होतो की प्रकाश कर्दळे इंडियन एक्सप्रेसमध्ये 3 आठवडेच राहिले, त्यामुळे आपण किमान कर्दळ्यांच्या एवढं राहायचं. आनंद आगाशे एक्सप्रेसमध्ये 3 महिने राहिले, मग दुसरा टप्पा आनंद आगाशे, आपण तेवढं राहायचं. सुकृत खांडेकर 1 वर्ष राहिला, वासुदेव कुलकर्णी 2 वर्ष राहिले. त्यावेळेला असलेले व्यंकटेश केसरी मी जाणार आहे असं म्हणत आता 91 पासून तिथं अजूनही आहेत, पण असे कमी होते. पण जेव्हा मी दिल्लीला गेलो तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि शिक्षण म्हणूया असं त्यावेळेला होऊन गेलं. आणि त्यातला सगळ्यात मोठा धडा राजकारणाच्या बद्दलचा जो मला मिळाला तो सुशीलकुमार शिंदेंकडून. त्यावेळेला अर्थातच TV चॅनल्स नव्हते, मोबाईल फोन नव्हते, फॅक्स मशीन होते, टेलिप्रिंटर आणि
टेलिप्रिंटरच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून बातम्या पाठवाव्या लागत. सुशीलकुमार शिंदेंच्याबद्दल मी त्यावेळेला अशी चर्चा होती. सुशीलकुमार शिंदे जनरल सेक्रेटरी होते आणि त्यांच्याकडं खूप बिहार आणि ईशान्य भारताचा चार्ज त्यांच्याकडे होता आणि ते असे खूप पॉप्युलर राजकारणी होते त्यावेळेला. तर त्यांना महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष म्हणून पाठवायची चर्चा त्यावेळेला सुरू होती. तर मग ती चर्चा सगळी ऐकून मी महाराष्ट्र सदनामध्ये गेलो. त्यावेळेला महाराष्ट्रातली बरीच सिनियर काँग्रेसची मंडळी तिथं मला भेटली आणि ती सगळेजण भयंकर शिव्या देत होते सुशीलकुमार शिंदेंना की यांना कसं काय अध्यक्ष म्हणून पाठवतात काय काय, आणि ते बरंच निगेटिव्ह बोलले. तर त्यामुळं मी सुशीलकुमारांना पाठवलं तर कसे प्रॉब्लेम होणार आहेत काँग्रेसचे, अशी एक बातमी लोकसत्तेत म्हणजे पाठवून दिली. आणि मला इकडनं सांगितलं अरे चांगली बातमी आहे, ती पहिल्या पानावर घेतो वगैरे. तर झालं, त्यांनी ती पहिल्या पानावर छापली पूर्णपणानं सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधामध्ये की ते कसे लायक नाहीत त्या पदासाठी, अशी ती बातमी होती. मी सकाळी 10-11 वाजता ऑफिसमध्ये आलो. तर मला सांगितलं ऑफिसमध्ये की अरे तू यायच्या आधी सुशीलकुमार शिंदेंच्या बंगल्यावरून 2दा-3दा फोन येऊन गेले. तर मला माहितीच होतं की ते फोन येणार आहेत आणि माझ्या घरी वगैरे त्यावेळेला काही फोन नव्हता, त्यामुळे त्यांनी घरी फोन करायचा प्रश्न नव्हता. पण त्यांचे फोन येणार हे मला माहिती होतं आदल्याच दिवशी, कारण मी तशी बातमी तशीच लिहिलेली होती. मी काही फोन त्यांना उलटा केला नाही. दुपारी मी असताना ऑफिसमध्ये फोन आला, मी घेतला नाही तो फोन आणि त्यांनी सांगितलं होतं की साहेबांनी अर्जंटली भेटायला बोलवलं आहे. मी फोनच घेतला नाही. दुपारी 3 वाजता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची रोज प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि 4 वाजता काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स असेल. त्यामुळं मग मी बाहेर उंडारत राहिलो. 3 वाजता BJPची प्रेस कॉन्फरन्स, 4 वाजता काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स करून आलो. तेव्हा वर्मा म्हणून सुशीलकुमारांचे PA ते ऑफिसमध्ये येऊन बसले होते आणि त्यांनी सांगितलं की आपको फ़ोन किया, आपने फ़ोन नहीं लिया, उठाया, साहब आपको बुला रहे हैं. तो म्हटलं अरे नहीं मला काम आहे. तो म्हटलं नहीं अब साहब ने बोला है लेके ही आ जाओ. तर मी शक्य तितका वेळ बातम्या लिहिण्यामध्ये केला, पण तो काही हालायलाच नाही. मी म्हटलं मी येतो. तो म्हटलं नाही साहबने बोला है लेके ही आओ. तर मी भयंकर टरकलो. मग बरं, माझं वयही त्यावेळेला 27-28 वर्षांचंच होतं. ऐकलेल्या होत्या गोष्टी बऱ्याच. मी कशा बातम्या लिहिल्या. म्हटलं कसं जायचं, तर ते म्हटले गाडी घेऊन आलो. मी गेलो, खाली गेलो, गाडीत बसलो, त्यांच्या बंगल्यावर गेलो. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं खांडेकर साहेब आहे. त्यांनी सांगितलं अंदर बिठा दो उनको. माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं बाप रे काय. आतल्या त्यांच्या एका खोलीमध्ये मला नेऊन बसवलं. माझा जीव वर खाली की ऐकलेलं आपण बऱ्याच गोष्टी आहेत. सुशीलकुमार, मला आवाज आला त्यांच्या पावलांचा ते येत आहेत म्हणून आणि मला माझी धडधड आणखीन वाढली. पण ते आले आणि आल्यानंतर त्यांनी मला बघितलं आणि अरे राजीवजी असं करून मला कडकडून मिठी मारली. तर मला काही कळेच ना. मी म्हटलं अरे मी एवढी विरोधात यांच्या बातमी लिहिली. ते म्हटले नाही. मी म्हटलं अरे काय. ते म्हटले अरे नाही काय मस्त बातमी लिहिली. मी म्हटलं मस्त बातमी, मी तर पूर्ण विरोधात बातमी लिहिली आहे. ते म्हटले हो अरे म्हणे की असं आहे की जेव्हा सत्ता होती त्यावेळेला मला अध्यक्ष व्हायचं होतं, त्यावेळेला म्हणे या कोणी मला अध्यक्ष होऊ दिलं नाही. आता सत्ता नाही आहे, आता तिथं जाऊन खिसे रिकामे करावे लागणार आहेत, आता मला अध्यक्ष म्हणून पाठवायसाठी चाललं आहे. आणि म्हणे कोणाला जायचं आहे आत्ता तिथं, मला बिलकुल जायचं नव्हतं, बरं झालं ती बातमी छापली. आणि ती बातमी त्यांनी अशा पद्धतीनं फिरवली की त्यांचं येणं कॅन्सल झालं. आणि मला ना आयुष्यभराचा एक धडा मिळाला की पत्रकार म्हणून आपल्याला कितीही वाटलं की आपण याव लिहिलं, याची वाजवली, ते केलं, आपल्या बातमीचा परिणाम नेमका कोण कसा करून घेईल हे आपल्याला आयुष्यात कळू शकत नाही. त्याच दिल्लीमध्ये म्हणजे नंतर असं झालं की सुशीलकुमार शिंदे हे नरसिंहरावांच्या खूप जवळचे म्हणून त्यावेळेला ओळखले जात.
नंतर जेव्हा नरसिंहरावांचं पंतप्रधानपद गेलं आणि मग नंतर अध्यक्षपद गेलं आणि ते काँग्रेसमध्ये पूर्ण नकोसे झाले, त्या काळामध्ये त्यांना भेटणारे कदाचित सिनियर नेत्यांपैकी सुशील कुमार होते, ज्यांनी त्यांच्या त्या निष्ठा कायम ठेवल्या. तशाच निष्ठा ठेवणारे दुसरे होते राम खांडेकर. आणि मला दिल्लीमध्ये असताना त्यावेळेला राम खांडेकर म्हणजे नरसिंहरावच पंतप्रधान होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि राम खांडेकर हे त्यांचे सेक्रेटरी. त्यामुळं राम खांडेकरांचा खूप नावाचा दबदबा होता. हर्षद मेहताचं प्रकरण होऊन गेलेलं असल्यामुळं ते भारतभर त्यांचं नाव परिचित होतं. आणि खांडेकर असल्यामुळं मला तिथं त्याचा एक आपसूक तिथं फायदाही मिळत होता. म्हणजे मला असं आठवतं की हिमाचल भवनमध्ये कधीतरी त्यावेळेला सुधाकरराव नाईक, विठ्ठलराव गाडगीळ, AR अंतुले, प्रतापराव भोसले ही चौकडी कायम हिमाचल भवनमध्ये. त्यावेळेला सुधाकरराव नाईक हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. तर ही कायम येऊन शरद पवारांच्या बद्दलचे त्यांचे काहीतरी कारस्थानं चाललेली असायची. चौघांनाही पत्ते भयंकर खेळण्याचा नाद, त्यामुळं पत्ते खेळत त्यांचं तिथं. आणि मग एकदा असं झालं की मग ते तिथं बसलेत पण आहेत का नाही कळत नव्हते. तर ऑफिसमधनं मी म्हटलं, माझाच एक सहकारी होता, तर त्यानं फोन केला हिमाचल भवनला आणि म्हणाला की साहब है क्या? तो म्हटला कौन बोल रहा है? तो म्हटला खांडेकर साहब बोलने वाले है. त्यानं फोन जोडून दिला, तर मी बोललो. तर भयंकर भडकले माझ्यावर प्रतापराव. पण ते असा फायदा व्हायचा. पण त्या काळामध्ये राम खांडेकर हे फार महत्त्वाचे होते. आणि राम खांडेकर हे व्यक्तिमत्व असं होतं की ज्याचा म्हणजे ज्यांना तुम्ही कायम लक्षात राहील तुमच्या. म्हणजे मला असं आठवतं राम खांडेकरांचं कव्हर म्हणजे त्यांचा फोटो इंडिया टुडेच्या कव्हरवर छापून आला होता. ते इतके साधे सरळ आणि सज्जन गृहस्थ होते की ते PMOमध्ये असतानासुद्धा आपला डबा, आपली कॉफीसुद्धा आपल्या थर्मासमधनं घेऊन जायचे. आणि सायकलीला ते थर्मास लावण्यासाठीची जसा पंप लावायची जागा असते तशी ती जागा करून तिथं थर्मास लावून. आणि मला इथलं चहाही नको, दुपारी एकदा मी इथली कॉफी पितो असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि अत्यंत सज्जन म्हणजे पराकोटीचे सज्जन. हे त्यांच्याबद्दल असं सांगतात की त्यांच्या मुलीचं दिल्लीमध्ये असताना लग्न झालं. म्हणजे मुळामध्ये असं झालं की त्यांचा तो फोटो छापून आल्यानंतर की रावांचा एक सेक्रेटरी सायकलवरून PMOमध्ये जातो हीच मोठी बातमी होती. ते छापून आल्यानंतर मग सिक्युरिटीजनी आणि यांनी केलं की अरे नाही, तुम्ही असं जाणं बरोबर नाही आणि तुम्ही सायकलने नाही येता कामा. मग त्यांनी गाडी वापरायला सुरुवात केली. त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांनी बिचाऱ्यांनी चांदणी चौकामध्ये ज्या दुकानातून साड्यांचं ते काय खरेदी केली, त्या दुकानदारानं नंतर खांडेकर साहेब मेरे यहाँ आते म्हणत 3 मजली दुकान केलं. पण हे जसे होते तसेच राहिले. त्यांचा मला एकदा फोन आला दुपारच्या वेळेला आणि मला म्हणाले की अरे ते DDAचे फ्लॅट्स आहेत तिथं, तू कुणाला शिफारस केली आहेस का? अमुक कुणाला त्यांनी सांगितलं, त्याला तू शिफारस केली आहेस का याला फ्लॅट द्यावा म्हणून? तर माझेच राहण्याचे वांदे होते दिल्लीत. मीच अशोक विहार नावाच्या अगदी लांब भागामध्ये 2 खोल्यांच्या घरामध्ये राहत होतो. मी म्हटलं अहो मी कशाला सांगितलं? म्हटलं नाही तू शिफारस केली आहेस. मी म्हटलं अहो नाही केलेली मी शिफारस. ते म्हटले नाही काय केलीस? तुझं कार्ड आहे इथं. त्यांना ते DDAकडनं आलेलं पत्र होतं, ज्या पत्रामध्ये ज्या माणसानं ते माझं कार्ड जोडून तिथं पाठवलं होतं तिथं त्यानं की खांडेकरांच्या मुलाचं रेकमेंडेशन आहे असं म्हणत माझं कार्ड जोडून ते पत्र तिथं पाठवलं होतं. आणि ते मला म्हणाले की तू लक्षात घे की तू असं भाबडेपणानं बावळटपणानं कुणालाही कार्ड दिलं असं नको करत जाऊ. तू जरा म्हणजे सांभाळून ते कार्ड देत जाऊ. तू कुणाला दिलं होतं? तर आता काय, मला त्यांनी जे नाव सांगितलं त्या नावाचाही मला काही संबंध नव्हता. पण ते राम खांडेकर जे नंतर म्हणजे नागपूरला शिफ्ट झाले, ज्यांच्याकडं अनुभवाचा म्हणजे इतक्या गोष्टी त्यांनी बघितल्या होत्या ज्या त्यांनी त्यातल्या काही लिहिल्या. पण त्यांना असं नेहमी वाटत आलं की आपण जर सगळंच खरं सांगितलं तर फार भयंकर गोष्टी होतील. त्यामुळं
ते खाजगीमध्ये काही गोष्टी बोललेही नाहीत, पण त्यांनी अनेक अनुभव घेतले होते दिल्लीचे नेत्यांचे. आणि म्हणजे त्यांचा साधेपणा आणि इतक्या मोठ्या पदावर राहूनसुद्धा त्यांचं जे वागणं होतं ते कधीही त्याच्यामध्ये अंतर पडलं नाही. म्हणजे त्यांच्यामुळंच नरसिंहरावांना भेटण्याची संधी अनेकदा मिळाली आणि त्यांच्याचमुळं शेवटचं जे नरसिंहरावांची माझी भेट झाली ती कराडचं साहित्य संमेलन करून, ज्याच्यामध्ये नरसिंहरावांचं अतिशय अप्रतिम असं उद्घाटनाचं भाषण झालं होतं. आणि जी गोष्ट एरवीही नरसिंहरावांशी बोलताना जाणवत असे की त्यांचं मराठी बोलणं हे इतकं छान मराठी की इतकं छान मराठी आपल्यापैकी कुणीही बोलत नाही. इतकं छान उत्तम मराठी ते बोलत. त्यांचं मराठी ते साधारण 60व्या म्हणजे 60-70-60मधलंच मराठी तिथंच ते थांबलेलं होतं. त्यामुळं त्यावेळच्या भाषेतला जो गोडवा तो त्यांच्या भाषेमध्ये तसाच राहिला होता. नवं इंग्रजी शब्द ॲड करत असं मराठी त्यांचं नव्हतं. आणि त्यामुळं खूप अप्रतिम असं त्यांचं भाषण करून ते राजभवनात आले. तेव्हा मला खांडेकरांचा फोन आला होता की अरे तुला असेल भेटायचं तर ये. आणि मग मी राजभवनात गेलो आणि मला ते म्हणजे मला नरसिंहराव म्हटलं की तेच नरसिंहराव आठवतात. जेव्हा मी राजभवनामध्ये अनेक खोल्यांपैकी अशा म्हणजे हॉस्टेलच्या जशा खोल्या असतात तशा राजभवनामध्ये आहेत. असं काही स्पेशल सूट वगैरे नव्हता त्यांना मिळालेला. तशा खोल्यांपैकी एका खोलीमध्ये ते होते. त्यांच्या कॉटवर म्हणजे बेडवर बॅग अशी उघडी होती पडलेली, त्याच्यामध्ये काही कपडे त्यांचे. आणि नरसिंहराव आले ते टॉवेल गुंडाळून, पांढरा टर्किशचा टॉवेल गुंडाळलेले नरसिंहराव. आणि त्यांच्याशी बोलणं म्हणजे हे इतकं आनंददायी असं. त्यांचं राजकारण, त्यांनी अनेकांची लावलेली राजकीय वाट आणि त्यामध्ये नंतर त्यांची लागलेली वाट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी सोडल्या तरी म्हणजे विद्वान म्हणजे त्यांच्यामधून ते विद्वत्तेचं असं ते सगळं असं झळकत असायचं. तर तो त्यांचा अनुभव. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये दुसरं त्यावेळचा ज्यानं दिल्लीची सत्ता खऱ्या अर्थानं उपभोगली असं म्हणता येईल ते प्रमोद महाजन. म्हणजे माझं तर आजही हे मत आहे की दिल्लीमध्ये प्रमोद महाजनांनी जशी सत्ता उपभोगली तशी त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतर इतर कुठल्याही मराठी माणसानं नाही उपभोगली. म्हणजे प्रमोद महाजनांचं जे काही तिथं दबदबा होता. आणि मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी असं बघितलं की मावळणकर हॉल हा तिथला पार्लमेंटच्या जवळ एक सभागृह आहे आणि तिथं भाजपच्या देशभरातल्या आमदार खासदारांच्या साठीच्या मिटिंगा वर्षातून एकदा होत असत. आणि त्यामध्ये इतके दिग्गज भाजपचे त्या काळामध्ये नेते होते. म्हणजे वाजपेयी, अडवाणी, सिकंदर बग, म्हणजे असे आपण सगळी थोर नेते मंडळी भाजपची आज जी आहेत ती त्यावेळेला स्टेजवर असत. आणि पार्टीची लाईन जी काही आहे ती प्रमोद महाजन सांगत असत. आणि म्हणजे फारच दबदबा त्यांचा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये होता. त्या प्रमोद महाजनांनी म्हणजे जेव्हा 22 एप्रिलला त्यांना गोळ्या मारल्या प्रवीणनं, त्याच्या एक 8 दिवस आधी प्रमोद महाजनांच्या बरोबर मी आणि कुमार केतकर आम्ही जेवण्यासाठी भेटलो होतो. आणि म्हणजे मला 22 तारीख ही यासाठी साधारण एक 8 ते 10 दिवस होते. दुसऱ्या दिवशी नाहूर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होतं ते त्यांनी सांगितलं होतं. आणि नाही 21 तारखेला उद्घाटन झालं आणि 22ला ही घटना घडली. पण त्याच्या आधी 8-10 दिवस. आणि योगायोग असा की त्या आमच्या गप्पांमध्ये प्रमोद महाजन बोलताना असं म्हणाले की मग उद्धव आणि राज यांच्याबद्दलचं सगळं आलं. राजनी मनसेची स्थापना केली होती आणि मग प्रमोद महाजन राज कसा ॲक्सेसिबल आहे, राजशी कसं जमू शकतं, उद्धव कसा माणूस घाणा आहे, उद्धवशी काही होऊ शकत नाही, बाळासाहेब त्याचं उद्धवचंच ऐकतात वगैरे असं सगळं बोलताना त्यांनी सांगितलं की आता म्हणजे जेव्हा मनसे
च्या स्थापनेच्या त्या मीटिंगसाठी राज निघाला होता, तेव्हा मी त्याला फोन केला. तर त्या सगळ्या गडबडीत असूनसुद्धा तो माझ्याशी 10 मिनटं बोलला. आणि हेच राजचं खूप मोठं यश आहे आणि त्याचं तो माणसं जोडतो. आणि मी सांगतो म्हणे की जर राजनं 10-12% मतं जर घेतली तर आम्ही तर यांना लाद घालू आणि आम्ही मनसेलाच बरोबर घेऊ, हा काही हे नाही. पण म्हणे मी राजला हे सांगितलं की तू फार म्हणजे तू चुकीच्या पद्धतीनं विचार केलास, की तू असं शेवटी कितीही म्हटलं आणि बाळासाहेबांना तुझ्याबद्दल कितीही प्रेम आणि काही असलं तरीसुद्धा शेवटी तू पुतण्या आहेस आणि उद्धव मुलगा आहे. आणि त्यामुळं काहीही असलं तरीसुद्धा शेवटी जे काही आहे ते बाळासाहेबांचं उद्धवलाच जाणार. म्हणजे आता म्हणे माझ्या बाबतीत आमचा राहुल कसाही असला तरी माझं जे काही आहे ते राहुललाच जाईल ना, ते काय प्रमोद प्रवीणच्या मुलांच्याकडं थोडंच जाईल. आणि मग हे राजला समजलं नाही, त्यानं समजून घ्यायला पाहिजे हे. मग असं करत भावाभावांमधले संबंध आणि त्याच्याबद्दल बोलताना तो म्हणाला की हे ना भावाभावांमध्ये भानगडी होतात. त्यामुळं मला फार महत्त्वाचं वाटतं रुईयांच्याबद्दलचं. तर तो मला म्हणाला की तू कधी गेलास का रुईयांच्या घरी? तर मी म्हटलं मी घरी नाही गेलेलो, मी शशी रुईयांना भेटलो आहे, पण रवी रुईयांशी काही माझा परिचय नाही. शशींना बी भेटलो आहे काही वेळेला. तर ते म्हणे नाही नाही त्यांच्या ऑफिसला जा म्हणे तू. त्यांच्या ऑफिसमध्ये अशी व्यवस्था आहे की शशीचं ऑफिस आणि रवीचं ऑफिस एकाच फ्लोअरला दोघांच्याही केबिन्स आहेत. आणि त्या केबिन्सही अशा की त्याच्यामध्ये काही मध्ये पार्टिशन वगैरे नाही आहे. त्यामुळे दोघांची टेबल्समध्ये अंतर आहे बरंच, पण दोघांचेही टेबल्स, त्यांच्या खुर्च्या, त्यांच्या समोरच्या सगळे एकसारखी रचना आहे त्यांनी केलेली. आणि रवीकडं कोण येतं ते शशीला कळतं, शशीकडं कोण जातं ते रवीला कळतं. त्यामुळे लोक मागून कान भरतात वगैरे ह्या सगळ्या भानगडी ज्या असतात त्या तिथं होत नाहीत. आणि त्याहीपेक्षा म्हणे महत्त्वाची गोष्ट दोघांनी केली आहे की शशीनं त्याच्या विलमध्ये असं लिहिलं आहे की त्याची जी प्रॉपर्टी आहे ती त्याच्यानंतर रवीच्या मुलांच्याकडं जाईल आणि रवीची जी प्रॉपर्टी आहे ती त्याच्यानंतर शशीच्या मुलांच्याकडे जाईल. तर म्हणे सगळा शेवटी जो आटापिटा असतो तो मुलांच्यासाठी ठेवण्याकडं सगळ्यांचा कल असतो. तर म्हणे ती त्यांनी भानगडच ठेवलेली नाही. आणि इतकं शहाणपणानं ते दोघं भाऊ वागलेत वगैरे असं सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर जेमतेम 8 दिवसामध्ये त्याच्याच भावानं त्याला गोळ्या मारल्या. त्याच्यातही गोष्ट अशी की जेव्हा मला केतकरांचा सकाळ सकाळी फोन आला की अरे तुला कळलं का प्रमोदला मारलं? तर मला म्हटलं प्रमोदला? तर म्हणे प्रमोद महाजनला. मला वाटलं मारलं म्हणजे कोणीतरी मारहाण केली. तरी म्हटलं कुठं मारलं? तर म्हणे नाही घरीच मारलं. म्हटलं कोणी मारलं? तर ते म्हणे अरे नाही ते काय त्याच्या भावानेच मारलं. तर मग तोपर्यंत मी टी व्ही लावला. तर मला असं माझ्या मनात पहिला विचार आला की अरे प्रवीणला फोन केला पाहिजे आणि त्याला फोन करून विचारूया की तुमचं काय भाऊबंदकी वगैरे अशी काही आहे का, की कोण प्रमोदला जाऊन प्रमोद मारलं? म्हणजे मला असं वाटलं की मारहाणच केली असंच माझ्या डोक्यामध्ये होतं. तर म्हणून मी टी व्ही लावला तर त्याच्यावर बातमी येत होती की गोळी मारली आहे. तेव्हा मला कळलं. नंतर आलं की भाई का नाम प्रवीण महाजन. तर प्रवीणला म्हणजे मी केतकर आम्ही सगळेच जण खूप चांगले ओळखत होतो. त्यामुळं माझं मन इतकं भाबडं की मला असा विचार मी केला की साला काय हा कोण जो त्यांचा भावकीतला भाऊ किंवा तो औरंगाबादचा म्हणजे प्रकाश, मला असं वाटलं की त्यानं मारलं आणि स्वतःचं नाव प्रवीण सांगतोय. कारण प्रवीण असं काही करू शकेल असं म्हणजे ते समोर दिसत असताना सुद्धा पटत नव्हतं. आणि मग कळलं की ते प्रवीणनंच मारलं. आणि म्हणजे मग मला आता हे सगळं घडलं ते एप्रिल महिन्यामध्ये. मग नंतर त्याच्याबद्दलच्या त्यामुळं प्रवीणचं असं होतं की प्रवीण महाजन बरोबर एक असा ठाण्यामधला एक ग्रुप, तो ठाण्यात राहायचा आणि असा एक ग्रुप होता की आम्ही रेग्युलरली भेटायचो. त्या ग्रुपमध्ये संजय राऊत, केतकर, मी, ठाण्यातले आणखीन 1-2 पत्रकार होते. तिथं इंडियन एक्सप्रेसचे जे त्यांचे डीलर आहेत दातार म्हणून मोठे ठोक विक्रेते एक्सप्रेस आणि लोकसत्तेचे, ते दातार
आणि प्रवीण असं आम्ही साधारण 2-3 महिन्यातून एकदा भेटायचो. खूप गप्पा व्हायच्या, खूप वादावादी चर्चा, असं सगळं व्हायचं. प्रवीण हा अत्यंत शार्प असं बोलणारा, पट्टीचा बोलणारा, मुद्दे मांडणारा. आणि झालं होतं असं की एकदा आम्ही भेटलो, ते साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आमची भेट झाली. आणि मी केतकरांना म्हटलं की या प्रवीणला आपण खरं कॉलम द्यायला पाहिजे. तर केतकर म्हटले हो रे, पण आता असं आहे की आत्ताच नवीन सगळे सुरू झाले, आपण 6 महिन्यांनी बघू, म्हणजे आपण जूनमध्ये वगैरे आपण तसा मधून काहीतरी करू. कारण त्या दिवशी काहीतरी तो फारच इंटरेस्टिंग बोलला होता आणि हे त्याचं पॉलिटिकल जे थिंकिंग आहे ते यायला पाहिजे असं वाटून. आणि मला आजही असं म्हणजे कुठंतरी वाटतं की प्रवीणचा प्रॉब्लेम हा होता की प्रमोद महाजनच्याबद्दल एरवी इतर त्या ग्रुपमध्ये कुणीही नकारात्मक विरोधी काही बोललं की तो तुटून पडायचा. तो स्वतः मात्र अक्कल काढायचा प्रमोदची. आणि त्याच्यामध्ये ही एक अशी कुठंतरी भावना होती की ह्याच्यापेक्षा आपण जास्त हुशार आहोत, पण आपल्याला त्याचा आश्रित म्हणून राहावं लागतंय. आणि हा मात्र आता इतका मोठा झाला. आणि म्हणजे ती भावना, मग नंतर त्याच्यामध्ये आणखीन बाकी जी काही कारणं असतील ती असतील, पण ही एक त्याच्यामधली प्रमुख भावना होती. त्यामुळे जेव्हा हा हल्ला झाला त्या दिवशी, तो शनिवार होता, आणि त्या दिवशी कदाचित भारतामध्ये एकाच वर्तमानपत्रामध्ये प्रवीणच्याबद्दलचं जे आलं ते मी लिहिलं होतं. कारण प्रवीणला इतकं आम्ही ओळखत होतो. आणि मग नंतर प्रवीण नाशिकच्याच जेलमध्ये होता. आणि मग नंतर त्यानं मला असा निरोपही पाठवला की अरे आता काय तुम्ही आता ओळख सोडून दिली का, विसरलात का, भेटायला तुम्ही येत नाही वगैरे. तर मग काही पत्रकार त्या ग्रुपमधले नाशिकला येऊन त्याला भेटूनही गेले होते. नंतर मग जेव्हा तो पॅरोलवर सुटला आणि म्हणजे पॅरोलवर तो बाहेर आला, त्यावेळेला मग त्याचा परत असाच फोन आला की तुम्ही काय भेटत नाही, बोलत नाही आणि मला बोलायचं आहे. पण ह्या विषयाच्याबद्दल नाही, पण त्याची एक मुलाखत आम्ही केली. ती मुलाखत केली. मग त्यानं परत हे केलं की नाही मग तू ये भेटायला. तर म्हटलं ठीक आहे मी येईन. पण ज्या दिवशी मुलाखत झाली त्याच दिवशी रात्री त्याला दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी त्याला परत यायचं होतं, इथं हजर व्हायचं होतं. आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. जेव्हा ते झालं तेव्हा मला फारच हे झालं की अरे तो कसाही असला तरीसुद्धा तो म्हणजे आपण त्याच्याबरोबर हे केलं आणि त्याच्याशी आपण जाणून तरी घेऊ त्याच्याकडून की म्हणजे तो त्याच्याबद्दल सहानुभूती कसलीच नाही, पण जाणून तरी घेऊ त्याच्याकडनं काही कळलं तर म्हणून. पण तो हॉस्पिटलमध्ये ते भेटायचं राहिलं म्हणून मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मला आठवतं की त्यावेळेला इथं जेलच्या प्रमुख होत्या स्वाती साठे. तर आम्ही ती बातमी दाखवत होतो तर मला स्वाती साठेंचा फोन आला की अरे तुम्ही प्लीज ते दाखवू नका, तो अत्यंत बदमाश आहे, एक नंबरचा नाटकी आहे, सगळं तो ड्रामा करतो आहे आणि त्यामुळं तुम्ही त्याच्या कशावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही त्याचं ग्लोरिफिकेशन होते तुमचं, तुम्ही थांबवा. तर मी ऑफिसमध्ये मी म्हटलं अरे ते मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, मी त्याच्या मुलाला मुलीला बायकोला असं भेटून मी निघालो. प्रकाशही त्यावेळेला तिथं होता महाजन. आणि त्यानंतर म्हणजे तो ड्रामा नव्हता, तो त्याच्यामध्ये गेला. पण मला म्हणजे हे मात्र नक्की वाटत राहतं, म्हणजे वाटत आलेलं आहे की जर त्याला तसा कॉलम मिळाला असता तर कदाचित त्याला आपली एक स्वतंत्र ओळख असावी अशी जी त्याची भावना होती त्याला कदाचित एक वाट मिळाली असती. पण असो, ते व्हायचं नव्हतं, जे व्हायचं ते झालं. आणि मग नंतर त्याचे पुढचं सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण शशी रुईयांशी मगाशी आत्ता उल्लेख केला, तर शशी रुईयांच्यामुळं मला म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी लक्षात आली की बऱ्याचदा आपण म्हणजे श्रीमंतांचं म्हणतो, तर श्रीमंतांची काय दुखणे असू शकतात. तर एकदा शशी रुई यांनी बोलताना म्हणजे असं ते सांगत होते की अरे नाही इथं काय फार प्रॉब्लेम असतात, हे असतात. आणि मला म्हणे की शॉर्ट्स आणि बनियनवर बसायचं असतं आणि इथं घरामध्ये बसताच येत नाही. आता हे कुणाचं स्वप्न असू शकतं
हे मला नव्यानंच कळलं. मग ते म्हणाले पण ह्याच्यासाठी म्हणून मग मी लंडनला एक छोटा फ्लॅट घेतला आहे आणि मी आणि बायको आम्ही दोघंजण लंडनला जातो. तिथं घरामध्ये कुणीही कामाला ठेवलेलं नाही, त्यामुळे बायको स्वयंपाक करते, आम्ही सगळं करतो आणि मला जसं आवडतं तसं मला तिथं छान बसता येतं. त्यामुळं मला असं वाटलं की अरे आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला त्यासाठी लंडनला जावं लागेल. पण म्हणजे आयुष्यामध्ये असे राजकारणी, उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी अशी म्हणजे हा पेशाच असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी भेटण्याची, बोलण्याची आणि त्यांच्याबरोबर चे अनुभव मिळवण्याची अशी आपसूक संधी मिळत जाते आणि खूप म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टी त्यामुळं वाट्याला येतात. उद्योजकांच्याच बाबतीमध्ये एक माझे मित्र आहेत, उद्योजक आहेत, त्यांचं नाव अशोक खाडे. अशोक खाड्यांचं मला का म्हणजे महत्त्वाचं वाटतं, दलित कुटुंबातले आहेत, सांगली जिल्ह्यामधलंच त्यांचं गाव आहे. त्यांची कंपनीचं नाव आहे त्यांच्या दास ऑफशोर. आणि मला दास ऑफशोर ही कंपनी मला माहिती होती जी बॉम्बे हायमध्ये आणि समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये ते काम करतात आणि त्याच्यामध्ये त्यांची एक प्रकारे मोनोपोली आहे. मी समजतो तो ही बंगाली किंवा ओरिसाची कंपनी आहे, पण प्रत्यक्षामध्ये दास म्हणजे दत्तात्रय, अशोक आणि सुरेश असे 3 खाडे आडनाव यांचं, ते खाडे बंधू. त्यातले दत्तात्रय हे ITI झालेले, पण त्यांची मास्टरी कशात होती तर समुद्रामध्ये ते वेल्डिंग करू शकायचे आणि त्यांचं समुद्रातलं वेल्डिंग बघायला त्या क्षेत्रातली लोक म्हणजे जगभरातले इंजिनियर्स वगैरे येत की हे कसं वेल्ड मारतात ते. आणि त्यातनंच मग त्यांनी नंतर त्याच्यामध्ये त्यांची आणि म्हणजे ज्या पोर्ट्रसमध्ये हे नोकरी करायचे त्याच पोर्ट्रसच्या CEO नंतर यांनी आपल्या कंपनीमध्ये CEO म्हणून घेण्या इतकी ही कंपनी मोठी केली. तर यांचं म्हणजे त्यांचा सगळा संघर्ष जो आहे तो फार प्रेरणादायी पण अत्यंत पॉझिटिव्हपणानं काम करणारे. म्हणजे दर महिन्याला एकादशीला पंढरपूरला जाणारे, जाताना आटपाडी आलं की मी निघालो आहे पंढरपूरला असं सांगणारे, त्या पंढरपूरला रुक्मिणीच्या मंदिराचं सगळं म्हणजे त्याचं चांदीच्या पत्र्याने सगळं केलं वगैरे ते खाडे कुटुंबानं केलं. आणि पंढरपूर म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीवर खूप श्रद्धा असलेले. तर त्यांचं आपल्या आईवर भयंकर प्रेम, जीव आणि आईचा फार प्रभाव त्यांच्यावर. तर ते एकदा सांगत होते की ते गेले होते मरीन ड्राईव्हला आणि तिथं कलानिकेतनमध्ये त्यांना एक साडी आवडली आणि ती आईसाठी घ्यावी म्हणून त्यांनी दुकानदाराला ती साडी, तर तो म्हणाला नाही ती साडी तुम्हाला नाही देता येणार कारण ती लता दिदींसाठी त्यांनी पसंत केलेली आहे. तर म्हणाले पण लता दिदींना काय आणखीन साड्या घेतील ना त्या, ही मला आईसाठी घ्यायची आहे. तर तो म्हटला नाही तुम्हाला देता येणार, दुसरा पीस पण नाही आहे. मग ते हे ऐकेच नात आणि हे रेग्युलर त्याच्याकडे जाणारे असावेत, त्यामुळे शेवटी तो म्हणाला की लता दिदी जर म्हणाल्या तर मी तुम्हाला देईन. मग हे म्हणाले की ठीक आहे मी लता दिदींशी बोलतो. मग त्या दुकानदारालाच म्हणाले की तू लाव फोन. 40,000 रुपयांची ती साडी होती. लता दिदींना फोन लावला, लता दिदींना सांगितलं की त्या म्हणाल्या नाही नाही ठीक आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही घ्या. मग ह्यांनी ती साडी घेतली आणि आईला दिली. आईला दिल्यानंतर आईला आवडली, ठीक आहे झालं. मध्ये काही दिवस गेले आणि मग नंतर यांना एकदम आठवण आली साडीची आणि आईला म्हणाले की अरे आई ती साडी मला दिसत नाही आहे, ती कुठं आहे? ती म्हटली अरे नाही ते आपल्या गुरुवाच्या मुलाचं लग्न होतं तर मी त्या गुरविणीला दिली. तर यांना इतका संताप आला. ते म्हटले आईला की अगं आई तुला माहिती का त्या साडीची काय किंमत होती? ती म्हटली काय किंमत होती? 40,000 रुपये होती म्हणे. ती म्हटली अरे दर सोमवारी ती गुरवीण बेलाची पानं आणून आपल्या घरी देती, त्याच्या किमतीपेक्षा तुझ्या साडीची किंमत जास्त आहे का? ते म्हटले मला असं झालं की एक थाडकन मुस्काडात ठेवून दिली की आपण
प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजण्याचा का प्रयत्न करतो? आणि म्हणजे आणि हे जेव्हाही म्हणजे मला की हा केवढा मोठा संस्कार आहे किंवा ही किती मोठी गोष्ट आहे की प्रत्येकच वेळेला तुम्ही असं पैशामध्ये मोजण्याची गरज नाही. आणि आयुष्य जगण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी दर खेपेला पैसे हवे असतात असंही नाही. म्हणजे तुमच्याकडे पैसे कमी असतील तरीसुद्धा तुम्ही आनंदानं कसं जगू शकता आणि आनंद मानायचा तर कसं मानू शकता याचा फार पूर्वी म्हणजे मी नाशिकमध्ये असतानाच अनुभव घेतलेला होता. नाशिकमध्ये असताना एक माझा मित्र आहे श्रीनिवास हेमाडे म्हणून, जो संगमनेरला तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नंतर निवृत्त झाला. आम्ही जेव्हा इथं सकाळमध्ये आम्ही बरोबर होतो. पगार तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा, त्यामुळे त्याचा 800 रुपये आणि माझा 600 रुपये. आमच्या दोघांची सुट्टी गुरुवारी हेमाडे त्यावेळेला म्हणजे असा म्हणजे तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी आणि असा असल्यामुळं तो तसाच होता. म्हणजे असे केस मोठे सोडलेले. आणि मग तो आम्ही सकाळी इकडं येऊन इकडं त्याच्याकडं लुना होती, त्या लुनावरून चक्कर मारून आम्ही साधारण म्हणजे घरी गेलो की मग तो सचैल स्नान म्हणजे असं आठवड्याभराचं स्नान करून केस मोकळे सोडून असा एकदम फ्रेश होऊन म्हणजे संध्याकाळ उजाडेपर्यंत तो चालायचा कार्यक्रम. आणि साधारण असं 3 सांजा व्हायची वेळ आली की मग त्याला फार उत्साह यायचा. आणि मग आमच्या रूममधली जो बेड होता त्या बेडवर पांढरी स्वच्छ बेडशीट अंथरली जायची जी गुरुवारसाठीच राखीव होती. मग जो एक टेबल लॅम्प होता तो ऑन करून वर सरकवला, असा त्याचा वर छताकडं त्याचं तोंड केलं जायचं. मग मंद प्रकाश रूममध्ये पडायचा. मग त्याच्याकडे एक ट्रान्झिस्टर होता. त्या ट्रान्झिस्टरवर जे कुठलं गाणं लागेल ते गाणं, संगीताचा सूर त्यातनं ऐकू यायचा. आणि ते झाल्यानंतर हेमाडे आणि मी आम्ही बसायचो. आणि हेमाडे आमच्याकडे जे फुलपात्र होतं त्याच्यामध्ये फुलपात्र घेऊन त्याच्याकडे जी एक बाटली, जी तो जाईपर्यंत तीच बाटली एक छोटी, त्याच्यामधून एक टोपण टाकून त्यात पूर्ण फुलपात्र भरून असा आनंद यायचा. म्हणजे ती बाटली आयुष्यात संपली नाही. त्याच्यामध्ये किती होती तेही माहिती नाही, पण तो आनंद जो आहे त्याचा आणि पैशाचा कसलाही संबंध नसतो. आपण आनंद कशातूनही मिळवू शकतो याचा साक्षात्कार त्याच्यातून त्यानं दिला, जो नंतर परत तोही आयुष्यभर पुरत राहिला. पण हे जे आहे हे असे अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींच्याकडून जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा खऱ्या अर्थानं असं वाटतं की तुमचं आयुष्य समृद्ध होत जातं. मला आठवतं की म्हणजे आता कुणाकुणाच्याबद्दल सांगावा असा खरं तर मला प्रश्न आहे, पण मालिनीबाई राजूरकर म्हणजे साधेपणा किती असावा आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मालिनीबाई होत्या. आणि मालिनीबाईंना जेव्हा पहिल्यांदा भेटण्याचा प्रसंग आला तेव्हा त्या हैदराबादला आम्ही गेलो होतो. आणि मालिनीबाई म्हणजे त्यांची तर भय होती की नाही आपण संगीताबद्दल नकोच बोलायला, आपण बाकीच बोलू. मी म्हटलं अरे पण ठीक आहे, भेटतोय तर भेटूया, आपण बोलू. तर सुरुवात कशापासून व्हावी, तर म्हणजे सांसारिक गोष्टी. आणि म्हणजे त्या तर मला सांगत होत्या की नाही मी पोळ्या करताना ना तांदळाची पिठी वापरते, त्याच्यामुळं पोळ्या खुसखुशीत होतात. आणि म्हणजे मला ॲक्च्युअली की आपण खरंच मालिनीबाईंशी बोलतोय का कमलाताई ओगलेंशी बोलतोय. पण त्या मालिनीबाई म्हणजे जेव्हा त्या स्टेजवर आहेत तेव्हाच्या मालिनीबाई आणि नंतरच्या मालिनीबाई यांच्यामध्ये म्हणजे इतकं अंतर आणि इतका साधेपणा. आणि एक तर प्रसंग असा आहे त्यांच्याबद्दलचा की तो मला दोन्ही बाजूंकडून समजलेला. म्हणजे बारामतीला मालिनीबाईंचं गाणं होतं आणि शरद पवार मोठे फॅन मालिनीबाईंचे, त्यामुळं त्यांनी
अजित भुरे ती सगळी व्यवस्था बघायचा. तर त्यांनी अजितला सांगितलं होतं की तू मालिनीबाईंशी बोल. मग अजितनं फोन केला, मालिनीबाईंना सांगितलं, मालिनीबाईंना विचारलं की तुमची काय बिदागीची रक्कम, त्यांनी ती सांगितली की इतकी. तर तो म्हणला नाही आमचं बजेट इतकं नाही आहे, ते थोडं कमी झालं तर बघा वगैरे. त्या म्हणाल्या नाही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही द्या. मग ह्यानं एक रक्कम सांगितली, त्या म्हणाल्या ठीक आहे. नंतर शरद पवारांना हे कळलं, तर तेव्हा शरद पवार भयंकर ते म्हटले की अरे असं थोडंच असतं, मालिनीबाईंशी थोडीच कुणी घासाघीस करतं, त्यामुळे जेवढे सांगितले त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्या, तुम्ही दुप्पट पैसे द्या. त्यांनी जे सांगितलेत ना दुप्पट पैसे द्या आणि हे करा. कार्यक्रम झाला, अतिशय उत्तम झाला. मालिनीबाईंना पाकिट दिलं. मालिनीबाईंनी त्यावेळेला बघितलं नाही, नंतर त्या बारामतीतच होत्या, त्यांनी बघितलं तर त्यांनी जेवढे ठरले होते तेवढेच पैसे ठेवले आणि उरलेले पैसे त्यांनी परत पाठवले. आणि हे मी मालिनीबाईंना विचारलं, त्या म्हणलेल्या हो असं कसं घेणार, ते जे आपण म्हटलं होतं जे ठरले होते तेवढेच घेतले पाहिजेत ना. अजित म्हणाला की नाही मला इतकं मेल्यासारखं झालं की आपण काय त्यांच्याशी अशी घासाघीस केली, पण त्यांनी ते पैसे परत केले. पण मग ह्याच विषयाला घेऊन बोलताना मालिनीबाईंनी अनुभव एक सांगितला की त्यांचं इंदोरला गाणं होतं आणि ज्या दिवशी गाणं होतं तर ते ट्रेननं जायचं होतं हैदराबादहून इंदोरला, पण नेमकी हैदराबादमध्ये दंगा सुरू झाला आणि त्यामुळं तिकडचं जाणं तो म्हणजे कर्फ्यू लागला हैदराबादमध्ये, त्यामुळं मग ते कार्यक्रमाला जाणं शक्यच नव्हतं. तर दंगल एवढी मोठी होती की ती भारतभर त्याच्या बातम्या आल्या वगैरे सगळं झालं. मालिनीबाईंनी त्या संयोजकांना सांगितलं की तो कार्यक्रम झाला नाही, त्यामुळं त्याचे जे काही पैसे आहेत ते मी तुम्हाला परत पाठवते, म्हणून मालिनीबाईंनी त्यांना ते पैसे परत पाठवले. संयोजकांनी मालिनीबाईंना सांगितलं की कार्यक्रम कॅन्सल केला, तुमच्यामुळं कॅन्सल झाला, पण हॉलचं भाडं, लाऊडस्पीकर हे ते याच्यासाठी इतके पैसे दिले होते. तर मालिनीबाईंना त्यांनी निम्मे पैसे त्याच्याबद्दलची अपेक्षा त्यांनी सांगितली आणि मालिनीबाईंनी तेही पैसे परत पाठवून दिले. मला असं वाटतं की म्हणजे ऊस गोड लागला तर मुळापासून खाण्याची जी काहींची वृत्ती असती ती ह्याच्यापेक्षा म्हणजे काय, म्हणजे असा तर म्हणजे आणि असा अनुभव मालिनीबाईंनाच येऊ शकतो, इतरांच्या समोर असं हिंमतही करणार नाही कोणी. पण मालिनीबाईंच्या वाट्याला त्यांच्या एकूणच सगळ्या सौजन्यशीलतेमुळं तो आला अनुभव. पण असेच म्हणजे आता मंगेशकरांच्याबद्दल, खास करून हृदयनाथांच्याबद्दल आणि मंगेशकर कुटुंबाबद्दल इतके प्रवाद आहेत, त्यातलं काय खरं काय खोटं तो. पण माझा वैयक्तिक मंगेशकरांच्याबद्दलचा अनुभव तो म्हणजे की असं की म्हणजे मी सांगू नये आणि सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, इतक्या वेगळ्या प्रकारचा. म्हणजे हृदयनाथांच्याबद्दल तर असं की म्हणजे 8-8 तास आम्ही सलग गप्पा मारल्यात. म्हणजे ते आले, आम्ही गप्पा मारत बसलो, मग आम्ही काहीतरी रेकॉर्ड केलं, म्हणजे 4 तास गप्पा मारल्या, 2 तास रेकॉर्ड केलं, परत 2 तास गप्पा मारल्या, असं किमान 4दा तरी झालेलं असेल. पण म्हणजे मंगेशकरांच्याबद्दल म्हणजे आशाबाईंच्याबद्दल असेल, लता दिदींच्याबद्दलचे अनुभव की म्हणजे एकदा माझ्या हस्तेच एक पुरस्काराचा कार्यक्रम होता आणि हृदयनाथ मंगेशकरांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या हस्ते तो कार्यक्रम होणार होता आणि कोरोना आला आणि उद्धव ठाकरेंचंच ऑपरेशन झालं, त्यामुळं तो शेवटच्या क्षणी तर असं झालं की 8 दिवस आधी ते येऊ शकत नाहीत. तर मला हृदयनाथ मंगेशकरांचा फोन आला की अरे ते उद्धव ठाकरे येत नाही आहेत तर काय. तर मी म्हटलं नाही आपण बघू. मी तर म्हटलं त्यांना असं आहे की दीनानाथांच्या नावाचा पुरस्कार तुमच्यापैकी कुणीही दिला तरी घेणाऱ्याला त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काय असणार आहे. ते म्हटले नाही आम्ही ठरवलं आहे कुणाच्या हस्ते द्यायचं. मी म्हटलं कुणाच्या. ते म्हटले तुमच्या. मी म्हटलं काय वेळ लागलं आहे का. म्हटलं अहो तुम्ही घेणाऱ्यांचा विचार करा ना. दीनानाथांच्या नावाचा पुरस्कार माझ्या हातून कोणी का घ्यावा. आणि नावंसुद्धा त्या वर्षीची अशी होती की माला सिन्हा, प्रेम चोपडा, नाना पाटेकर, संजय राऊत, प्यारेलाल. मी म्हटलं अहो ही नावं इतकी मोठी आहेत, एक तर तुम्ही ते त्यांच्या एकमेकांच्याकडून त्यांच्या हस्ते द्या किंवा तुम्ही द्या. उषाताई देतील, आशाताई देतील, मीनाताई देतील. ते म्हटले नाही आमचं ठरलं आहे. मी म्हटलं मी येणार नाही. ते म्हटले नाही एरवी तुम्ही म्हणता तेव्हा आम्ही येतो, तर मग आम्ही म्हणतो तेव्हा तुम्ही का नाही येत.
तुम्हाला यायला पाहिजे. तर मग त्यावेळेला ॲक्च्युली मी जाणार होतो बाहेर, पण मग ते कॅन्सल करून मी त्या कार्यक्रमाला गेलो. तो दिला पुरस्कार, ते दिले. तर ते देतानाचे जर तुम्ही फोटो बघाल तर कोण कुणाला पुरस्कार देते असाच प्रश्न येईल. कारण म्हणजे खरोखर माझं मन खूप ओशाळलं होतं की मंगेशकरांच्या नावाचा पुरस्कार मंगेशकरांच्या उपस्थितीत मी कुणाला तरी देणं. आणि जेव्हा त्यांनी मला तो पुरस्कार दिला होता तेव्हाही माझ्याबरोबर त्यांनी इतकी मोठी नावं होती की तेव्हाही माझी भावना होती की म्हणजे मोठ्यांच्या पंक्तीमध्ये लहान मुलांची एक पंगत असते आणि अर्धं पान म्हणजे केळीचं मोठं पान मोठ्यांसाठी आणि अर्धं पान छोट्यांसाठी. तर मी म्हटलं की तुम्ही माझं इतकं कौतुक करताय, पण मला हे माहिती आहे की मी अर्ध्याच पानाचा खरं तर धनी आहे, मोठ्या पानाचा नाही. पण त्यांना ते प्रेम. आणि तर मला सांगायचं आहे की जेव्हा हे दिलं तेव्हा मला रात्री लता दीदींचा फोन आला आणि त्यांना इतकं आभार, म्हणजे त्या इतके आभार त्यांनी मानले की नाही मी ऐन वेळेला त्या कार्यक्रमाला गेलो आणखीन ते केलं म्हणून. तर त्यामुळं हे जे अनुभव आहेत ते म्हणजे बाकीच्यांच्या अनेक जण जे सांगतात त्याच्यापेक्षा अगदीच वेगळा असं मी म्हणेन. त्याच लता दीदींच्याबद्दल सुखविंदर सिंग म्हणजे सुखविंदरचा तो एक फार इंटरेस्टिंग अनुभव होता. सुखविंदर सिंग गायक, म्हणजे 101 त्यानं गाणी आपल्याला त्यांनी रिझवलेलं आहे. तर त्यानं सांगितलं की त्याला तो खूप लहान असताना अगदी त्याला स्वप्नामध्ये असं हे होतं की एक देवी आहे आणि हा रांगतो आहे. आणि हा फार त्यावेळेला लहान होता, म्हणजे 5-7 वर्षांचा असतानाच त्याचं ते स्वप्न होतं. आणि तो रांगतोय आणि ती देवी त्याला बोलवते आहे आणि हा तिच्या मागून रांगत रांगत चालला आहे. आणि नंतर ती देवी पाठमोरी आहे आणि जेव्हा ती मागं वळून बघते तेव्हा ती लता दीदींचा चेहरा आहे. आणि तो म्हणाला की म्हणजे ते स्वप्न त्याच्या इतकं घट्ट मनामध्ये बसलेलं. आणि तो नंतर म्हणजे दैवी चमत्कार म्हणूया की त्याचं गाणं फार छान होतं. एकदा युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमामध्ये तो सांगत होता की तो गावामध्ये तो कॉम्पिटिशन होती आणि त्याची फायनल होती आणि गव्हर्नरांच्या हस्ते बक्षीस होतं. हा गेला तर वडिलांच्या कडेवर बसवून गेलेला होता, पण तिथं याने हट्ट धरला की मलाही गायचे, सगळे गातात तर याला कोण गाऊ देणार. तर शेवटी त्यांनी हे केलं की अरे नाही ठीक आहे एवढा म्हणतोय तर त्याला गाऊ दे. तर तो गायला, तो असं गायला की त्या कॉलेजच्या मुलांमध्ये ह्याचा नंबर आला. आणि म्हणजे तो आता असा आहे की तो अधिकृतरित्या स्पर्धक नव्हता, तो त्याच्यासाठी पात्रही नव्हता, पण सांगितलं नाही तो सगळ्या सर्वानुमते तोच आहे तर त्यालाच दिली पाहिजे. तर तो म्हणाला की जेव्हा ट्रॉफी दिली तेव्हा हा इतका रडला ती ट्रॉफी घेताना, कारण त्याला असं समजलं होतं की ट्रॉफी देणार आहेत. तर त्यामुळं ट्रॉफी का नाही म्हणून तो रडला. तर त्याच्यातलं मूल आणि जे आहे ते म्हणजे ते असं इतकं जागं की म्हणजे मला तर तो म्हणजे आणि मी आता हे जे सांगतोय ते माझी खात्री आहे की तुम्हीही कधी असं ऐकलेलं नसेल. तो वाचनाच्या बद्दल आणि तो म्हणाला नाही मला फार आवडतात आणि बालकथा आणि मुलांच्या आहे तर तो भयंकर मला आवडतं. तर आवडतं म्हणजे काय, तर तो रोज रात्री चांदोबाच्या गोष्टी ऐकून झोपतो म्हणजे त्यानं वाचायसाठी माणूस ठेवलाय. त्याचं काम हे की रोज रात्री त्याला चांदोबाच्या गोष्टी वाचून दाखवायच्या आणि हा ऐकत झोपतो. आणि त्यामुळं तो म्हणाला की पूर्वी माझा जो आम्ही टूरला जायचो तेव्हा 21 जणांचं आमचा चमू होता, आता तो 22 जणांचा झाला आहे, कारण हा चांदोबा वाचणारही बरोबर. तर मी इतका इम्प्रेस झालो की आता मला मध्यंतरी चांदोबाचे सगळे खंड 1000 रुपयामध्ये ऑनलाईन मिळाले. तर मी सगळे म्हणजे मी ते सुखविंदरच्या इतक्या प्रभावात गेलो की ते सगळे मी डाउनलोड करून घेतले आणि आता मग झोपताना आपल्यालाही सुखविंदरसारखं असं करून पाहिलं. पण म्हणजे ही सुखविंदर असेल
बॉलिवूडमधली मंडळी असतील, स्पोर्ट्समधली असतील, क्रिकेटमधले असतील. मला वाटतं किती वेळ झाला मला माहिती नाही, संपायला पाहिजे. पण संपवताना म्हणजे स्पोर्ट्स म्हटलं की आपल्याला अर्थातच क्रिकेट, आणि क्रिकेट म्हटलं की सचिन आणि विनोद कांबळी. विनोद कांबळी आणखीन म्हणजे दोघांशीही माझा परिचय, आणि त्यात विनोदशी थोडं जास्त असं मी म्हणेन. त्यामुळे विनोदच्याबद्दल असं की इतका प्रतिभावान तो खेळाडू, आणि नंतर जे झालं तर मी कधीतरी एकदा विनोदशी बोलताना त्याला की त्याच्या सगळ्या करिअरचं जे झालं त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. तो म्हटला नाही असं झालं की सचिन लिफ्टनं वर गेला आणि मला एक एक जिना चढत वर जावं लागलं. तर ते अर्थात तो त्याचा बचाव होता, पण त्याचं जे काही सगळं झालं तर तो बोलताना म्हणाला की नाही, पण असं आहे की मला ना अजितसारखा भाऊ नव्हता. अजितसारखा भाऊ असता तर माझं वेगळं झालं असतं आयुष्य. आणि त्या अजितला खूप जवळून बघायची मला संधी, म्हणजे कारण अजितही चांगला मित्र आहे म्हणून. आणि अजितला जेव्हा सचिन निवृत्त झाला त्यावेळेला अजितला म्हटलं की आम्ही तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करू, आणि तो पूर्ण ते 10 दिवस अजित आमच्या बरोबर होता. आणि मग आम्ही रोज अजितशी बोलायचो आणि सचिनच्या बालपणीच्या गोष्टी आणि त्याच्याबद्दलच्या त्याच्या आयुष्यातल्या किस्से, आणि मग तो त्यांच्याबद्दल, वडिलांबद्दल वगैरे असं सांगायचं. म्हणजे त्याच्याकडनं मला हे कळलं, ही सगळी भावंडं म्हणजे सचिन असेल, अजित असेल, हे कारचे भयंकर शौकीन आहेत आणि वेगात गाड्या चालवतात. म्हणजे एकदा राज ठाकरे असं सांगत होते की सचिननं फेरारी जी घेतली तर राज आणि सचिन त्यांच्या फेरारीमध्ये, आणि हायवेनं म्हणजे एक्सप्रेसवेला ते वेगात निघाले तर राजची मर्सिडीज त्यांच्या मागून निघाली. तर त्या गाडीच्या त्या स्पीडला जायचं म्हणून ती गाडी मागची मर्सिडीज, तर एका पॉईंटला मागच्या मर्सिडीजचे 4ही टायर एका वेळेला बस झाले. आणि नशिबानं तो चालक चांगला चालवणारा असल्यामुळं काही झालं नाही आणि ती मर्सिडीज होती म्हणून. तर असं फास्ट चालवणारे, तर सचिनचं असं म्हणणं की सचिनपेक्षा अजित फास्ट चालवतो. बरं, एरवी अजित सचिन म्हणजे ते इतके मृदू, नम्र आणि असे आहेत की ह्यांना गाडीमध्ये बसल्यानंतर काय अंगात संचारतं. तर अजितनं बोलताना असं सांगितलं की एकदा तो चालला होता आणि कुणीतरी त्याला झूप करून पास होऊन गेलं. त्यानं बघितलं रागानं, तर ते त्याचे वडील होते. तर मला तर असं की रमेश तेंडुलकरांसारखा माणूस फास्ट गाडी चालवत होता याच्यावर मला विश्वासच नाही बसला. कारण रमेश तेंडुलकर ही इतके म्हणजे शांत आणि भिडस्त स्वभावाचे. नायगावकरांनी एकदा सांगितलं की धुळ्याला ते एका रूममध्ये म्हणजे कवी संमेलनासाठी गेले होते आणि ते तिथं राहिले, तर एकाच रूममध्ये होते. तर यांना कधीतरी पहाटे जाग आली आणि बघितलं त्यांनी, तर रमेश तेंडुलकर असे बसून होते. ते म्हणले, अरे तुम्ही का झोपला नाही? ते म्हणले, नाही, ती बेडशीट फार खराब आहे. तर ती बेडशीट खराब आहे, तर त्यांचा स्वभाव इतका भिडस्त की त्यांना ती बेडशीट कोणाला तरी ओरडून बदला वगैरे, असं ओरडून काय बदला असं पण त्यांनी सांगितलं नाही. ते बिचारे निमूटपणाने स्वतः हाल सहन करत बसून राहिले. पण तोच गुण सचिनमध्ये आणि तोच गुण अजितमध्ये. त्यामुळं जेव्हा अजित एरवी त्या मॅचच्या बद्दलचं, त्याच्या सगळ्या खेळाबद्दलचं वगैरे सगळं तो बोलत होता, आणि जेव्हा सचिन शेवटच्या इनिंगला आऊट झाला तेव्हा सचिनचा जो निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला तेव्हा त्याला विचारलं, तर त्यानं सांगितलं की मी आऊट झालो तर अजित मला ओरडला की तू असा कसा मूर्खासारखा शॉट मारलास आणि आऊट झाला. म्हणजे जो त्याच्या आयुष्यातला टेस्टमधला शेवटचा शॉट होता, पण तरी अजित त्याला ओरडला. आणि मला परवा म्हणजे सहज असं मी चाळत होतो तर मला माझ्या फोटोंमध्ये अशी एक क्लिप मिळाली की सचिनची रिटायर झाल्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स, आणि त्याच्यामध्ये सचिन सांगतोय, अजितबद्दल बोलतोय, आणि अजित माझ्यासमोर बसला आहे आणि अजित आणि आम्ही ती बघतोय.
आणि मीच ती टेप केली की मलाच ती फार इतकी गंमत वाटली की सचिन अजितबद्दल बोलतो आहे आणि अजित माझ्या शेजारी बसून ते बघतो आहे. आणि मी ती तर मला परवा बघताना ते की आणि तो त्याच्याचबद्दल सांगत होता की अजितचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. अजितनं स्वतःचं आयुष्यच नाही स्वतःला ठेवून घेतलं. आणि हे केवढा मोठा निर्णय आहे तसं बघितलं तर दोघांच्या वयामध्ये इतकं अंतर. म्हणजे तसं पाहायला गेलं तर सचिन हा सावत्र भाऊ. अजित आणि नितीनची आणि त्यांची आई गेली तेव्हा ती मुलं छोटी होती म्हणून सचिनच्या आईशी रमेश तेंडुलकरांचं लग्न झालं. वयामध्ये इतकं अंतर. पण अजितनं ते बघितलं, अजितनं ते ओळखलं आणि अजितनं त्याच्यावर विश्वास ठेवला. मग ते दादरला गेले, सगळं केलं आणि अजितनं आयुष्यात फक्त सचिनचं करिअर हे स्वतःचं करिअर म्हणून बघितलं. कदाचित सचिन झालाही नसता, तो फेल झाला असता तर अजितचं काय झालं असतं. पण हा कसलाही विचार न येता अजितनं जेव्हा ते केलं तेव्हा म्हणजे विनोद कांबळी जेव्हा म्हणाला तेव्हा मला असं वाटलं होतं की ठीक आहे तो म्हणतो त्यात खरं आहे पण तेच काही नाही. पण नंतर असं जाणवतं की नाही, विनोद म्हणतो ते खूप त्याच्यात तथ्य आहे. आणि अजितचं केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. जर तसा कोणीतरी विनोदच्या बाबतीत असता तर कदाचित विनोदचंही भरकटलेलं तारू सावरलं असतं. आणि ते इतकं भरकटलं, मध्यंतरी असं झालं की त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या आल्या तर आम्हाला वेगवेगळे म्हणजे वर्ल्ड कपच्या निमित्तानं किंवा IPLच्या निमित्तानं कायम एक्सपर्ट लागतात. तर मी त्या विनोदच्या बातम्या बघून मी आमच्याकडे सांगितलं की आपण विनोदला घेऊया, जरी तो त्याची असेल तरी आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. जेव्हा विनोद आला माझ्याकडं दिल्लीमध्ये तर मला असं झालं की म्हणजे मला ॲक्च्युली माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण म्हणजे अत्यंत खराब पॅन्ट, पायातल्या चपलाही अत्यंत वाईट प्लॅस्टिकच्या असल्यासारख्या. आणि म्हणजे ह्याच्या शैलीदार बॅटिंगकडं सगळे असे विस्मयानं पाहायचे असा हा मुलगा, सचिनच्या बरोबरीनं ज्याचं नाव घेतलं जायचं असा हा मुलगा. आणि नियतीनं त्याला कुठून कसं आणलं आणि त्याला अर्थातच त्याचं स्वतःचंही कर्तृत्व जबाबदार होतं. त्याच्यातनं मैत्रीमध्येही नंतर त्या दोघांच्या खंड पडला. पण ती जर मैत्री काय करू शकते याचं वेगळं उदाहरण मला बघायला मिळालं ते आमिर खान आणि सत्यजित भटकळच्या बाबतीत. म्हणजे त्या दोघांच्या बरोबर जेव्हा सत्यमेव जयते सुरू झाला तेव्हा आपल्यापैकी सगळ्यांनी सत्यमेव जयते पाहिला असेल तर सत्यमेव जयतेमधल्या त्या सगळ्या एपिसोड्सचा म्हणजे जो विषय त्यांनी घेतलेला असेल त्या विषयाचा समाजामध्ये प्रत्यक्षात काय परिणाम होतो आहे ते पाहण्यासाठी आम्ही ABP न्यूजवर आणि सगळ्या नेटवर्कवर असर नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. म्हणजे जर कचऱ्याचा प्रश्न त्यात मांडला असेल तर मग गावागावांमध्ये कचऱ्याची काय स्थिती आहे, काय काम होतं आहे असं. आणि मग त्यासाठी नियमितपणानं रोज नाही दर आठवड्याला आमिर आणि त्या सत्यमेव जयतेचा प्रोड्युसर म्हणून सत्या आणि त्याची बायको सत्याची स्वाती असे ते येत असत. आणि ज्याच्यातून पुढं पाणी फाउंडेशन म्हणजे अशा विषयाला घेऊन करावं असं आलं आणि पाणी फाउंडेशन झालं. आणि त्यातून आमिरनं जे काम केलं त्याला म्हणजे किती वेळा नमस्कार करावा असं मला वाटतं. कारण लोकांना कामाला श्रमाला तयार करणं हे इतकं मोठं इतकं चॅलेंजिंग गोष्ट आहे की म्हणजे पैसे काढून द्या आणि पैसे वाटा ही फार सोपी गोष्ट आहे. आणि म्हणजे की तुम्ही जाळं द्यायला पाहिजे लोकांना मासे पकडण्यासाठी, ना की मासे घेण्यासाठी पैसे द्यायला पाहिजेत. आमिरनं हे जे केलं आणि त्यामुळं बाकी म्हणजे माझं तर असं मत आहे की गांधीजींच्या नंतर जर लोकांना कामाला प्रवृत्त जर कुणी केलं असेल आणि एका ठिकाणी एका गावात नाही म्हणजे एक राळेगण सिद्धी किंवा एक हिवरे बाजार नाही, शेकडो गावातल्या लोकांना कामाला प्रवृत्त करून तिथं पाणी अडवण्याचं काम इतक्या सक्सेसफुली त्यांनी केलं. त्या गावांमध्ये फक्त पाणी अडवून उपयोग नाही तर नंतर त्याच्यातनं पुढचे वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून मग तुम्ही सामूहिक शेतीकडं लोकांना घेऊन जाणं आणि
आज शेकडो गावं सामूहिक शेतीकडे वळलीत आणि ज्याच्यातून शेतकऱ्यांचा त्यांचं सगळं म्हणजे त्यांचं स्तर उंचावायला ज्याला मदत झाली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वैज्ञानिकदृष्ट्या शेती करण्याचं शिक्षण दिलं जातं आणि शेतकरी ते शिकतायत, असं इतकं मोठं आणि इतकं महत्त्वाचं काम, आणि जो आज आपल्या म्हणजे सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात दुर्लक्षित उपेक्षित असा जो भाग आहे शेतीसारखा, त्याच्यामध्ये हे काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बॉलिवूडमधला आमिर खानसारखा इतका यशस्वी कलाकार ते काम करतोय, तर याचं म्हणजे त्याचं श्रेय आमिरला नक्कीच आहे, पण तितकंच सत्यजितला आहे. आणि सत्यजित भटकळच्या मध्यमवर्गीय झालेल्या संस्कारांना आहे असं मी म्हणेन. आणि म्हणजे त्या दोघांचंही त्यात कौतुक आहे की आमिरनं सत्याला कायम बरोबर ठेवलं आणि सत्या आमिरला कायम अशा मार्गांवर घेऊन गेला जिथं बॉलिवूडमधला कधीही कोणीही यापूर्वी जायला धजावलेला नव्हता. आणि म्हणजे त्यांचं मैत्र हे इतकं विलोभनीय आहे. म्हणजे कधीतरी बोलताना सत्यानं सांगितलं होतं की म्हणजे ते तिघांचं म्हणजे मुळामध्ये सत्यजित आणि आमिर हे अगदी शाळकरी वयापासूनचे घट्ट मित्र. आणि सत्यजितच्या कॉलेजमध्ये आमिरला ॲडमिशन नाही मिळाली म्हणून आमिरला जिथं मिळते तिथं सत्यानं ॲडमिशन घेतली वगैरे, असं त्यांचं ते नातं. मग नंतर आमिरनं जेव्हा कयामत से कयामत तक जेव्हा म्हणजे रिलीज झाला, त्यावेळेला आमिर सत्याकडं त्या दिवशी प्रीमियर होता आणि आमिर सत्याकडं जेवायला आला होता. ते जेवले. स्वाती त्याची बायको सत्यजितची, त्यावेळेला ती त्याची फियांसी होती. मग ते तिघंजण बेस्टच्या बसनं जिथं प्रीमियर आहे त्या थिएटरला गेले. आणि सत्यजित म्हणतो की जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा प्रीमियर उशिरा होता, म्हणजे 6चा शो प्रीमियर होता, 3चा शो आधी होणार होता. आणि म्हणे की आम्ही जेव्हा तिथं गेलो तेव्हा आम्ही तिघंजण बरोबर खांद्यावर हात टाकून गेलो आणि आम्ही तिथं असतानाच 3चा शो संपलेले लोक बाहेर आले आणि तो सगळा लोंढा थिएटरमधनं बाहेर आला आणि त्यांनी बघितलं की आमिर तिथं आहे. आणि मग त्यांनी एकदम जल्लोष केला आणि त्यांनी म्हणजे इतका त्यांनी जल्लोष केला. आणि मग सत्यजित म्हणाला की मला असं लक्षात आलं की आमिर माझ्यापासनं असं लोकांच्या त्या रेट्यामध्ये कोणीतरी त्याला खांद्यावर वगैरे घेतलं. आणि सत्यजित बघत राहिला आणि तो म्हणतो की माझ्या नजरेसमोर आमिर असा त्या लाटेवर स्वार झालेला मला दिसला. आणि म्हणजे कौतुक आमिरचंही की तो त्या लाटेवर स्वार तर झाला पण त्यानं सत्याचा हात सोडला नाही. आणि त्यामुळं अदरवाईज जे अगदी अशक्य वाटेल अशा प्रकारचं पाणी फाउंडेशनचं जे काम आहे ते त्याशिवाय होऊ शकलं नसतं. त्याच्यामध्ये सत्यजितची खूप मेहनत आहे, पण आमिर खानचंही तेवढंच मोठं योगदान आहे. आणि त्यांचं मैत्र म्हणजे कसं मैत्री कशी कुठं घेऊन जाऊ शकते समाजालाही, याचं ते फार मोठं चांगलं उदाहरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे असे अनेकविध प्रकारचे अनुभव घेत त्यातनं काहीतरी चांगलं आहे ते स्वतःमध्ये कळत नकळत आपल्या भिनतच असतं. ते मनामध्ये रुजवत काही वेळेला असं वागायचं नाही असं ठरवत आजपर्यंत करत आलो आहे. अशी माणसं भेटत राहतात, काहीतरी देत राहतात. सगळं संपवताना की काय म्हणजे काय करायचं नाही याच्याबद्दलचा एक किस्सा प्रसंग सांगतो आणि थांबतो. तो दिल्लीमधल्याच एका माझ्या पूर्वसुरीचा बद्दलचा किस्सा होता. कुठंतरी पार्टी होती, पार्टीतून तो म्हणजे त्या दिवशी जवाहरलाल दर्डा महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना भेटले होते आणि त्यांनी त्यांची एक मुलाखत घेतली. ती मुलाखत पाठवून दिली. पहाटे 4च्या सुमाराला जरा म्हणजे जे काही आदल्या संध्याकाळचा जो सगळं जे काही होतं केलेलं त्याचं अंमल जरा कमी झाला. त्यामुळं पहाटे 4च्या सुमाराला जाग आली. तेव्हा असं भय झालं की अरे आपण दर्डांची मुलाखत घेतली पण दर्डा असे काळे काळे का दिसत होते.
त्यांना ऑफिसला फोन केला. ऑफिसमध्ये फोन तर एडिटोरियलमध्ये कोणी नव्हतं, त्यामुळं तो गेला प्रिंटिंग जिथं होते तिथं गेल्यानंतर त्यांना विचारलं की अरे ती बातमी आहे का? तर त्यांनी सांगितलं हो पहिल्या पानावर आहे. शनिवारचा दिवस होता, रविवारचा असल्यामुळं सर्क्युलेशन जास्त असल्यामुळं आधीपासूनच प्रिंटिंग सुरू झालं होतं. तो म्हणला अरे नाही थांबवा. तो म्हणला थांबवा काय, आता सगळं संपत आलं. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाहाकार झाला, कारण दरडा त्यावेळेला शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योगमंत्री होते आणि उद्योगमंत्र्यांनी इतकी सडेतोड टीका मुख्यमंत्र्यांवर केल्यामुळं हाहाकार माजला महाराष्ट्रात. का तसं झालं तर त्यांनी मुलाखत घेतली होती रासू गवईंची आणि त्या अवस्थेमध्ये चुकून ते गवईच्या ऐवजी चुकून जे काही दरडा डोक्यात आलं ते दरडा लिहिलं गेलं. त्यामुळं त्यातनं धडा हा की अशा अवस्थेत असताना असं कुठलंही काम करायचं नाही की असं काही होऊ शकेल. पण म्हणजे खरं तर जी माणसं अशी काहीतरी तुमच्यावर खूप तुम्हाला प्रभावित करतात, जे तुम्हाला खूप शिकवून जातात, त्या सगळ्या यादीमध्ये आता खरं तर वृंदा भार्गवेंचं पण नाव ॲड केलं पाहिजे. कारण मी आत्तापर्यंत इतके कार्यक्रम, इतकी भाषणं, इतक्या ठिकाणी गेलो, पण जो विषय घेतला आहे त्याच्यासाठी इतका पिच्छा पुरवल्याचं माझ्या आयुष्यात दुसरं. आणि म्हणजे किती बारकाईनं विचार करून, किती म्हणजे झोकून देणं जर काही असेल तर ते मी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. इतकं प्रेम, इतकं कौतुक आईला फक्त वाटू शकतं मुलाबद्दल. इतकं कौतुक त्यांनी म्हणजे गेले अनेक काळापासून मी माझं होताना ऐकतोय. त्यामुळं ते फारच मला सुखावणारं असं आहे. त्यामुळे वृंदाताई तुमचे खूप आभार, तुम्ही हा सगळा अनुभव दिलात त्याबद्दल. अशी माणसं खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात, ती आपल्याला शिकवत असतात, काहीतरी सांगत असतात. आपल्याकडं होतं असं की आपण त्याच्याबद्दल तसा विचार करत नाही की किंवा एखाद्या व्यक्तीकडं बघून आपण की ह्यानं आपल्याला काय दिलं हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. माझी खात्री आहे की जर म्हणजे जसं मला वृंदाताईंनी सांगितलं तसं जर प्रत्येकानंच जर असं आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्तींबद्दल जर बघू तर अशी आपल्याला खूप इंटरेस्टिंग माणसं आपल्याही आयुष्यात आहेत, जी आपल्याला कळत न कळत खूप काही सांगतायत, शिकवतायत असं आपल्या लक्षात येईल. पण तुम्हाला पॉझिटिव्हिटी पेरणारी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या भरपूर मिळवत येवोत अशी मी प्रार्थना करीन. खूप छान तुमच्याबरोबर बोलताना वाटलं आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं छान त्याला प्रतिसाद दिलात त्याबद्दलही आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.